नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर। पवनचे आज लग्न होते, पण घरात फारसे पाहुणे आले नव्हते। फक्त मोजके खास पाहुणे बोलावले होते। अंजली होणारी नवरी खूप उत्सुक होती। किती स्वप्न तिने विणली होती माहीत नाही। पवन आणि अंजलीचे नाते 15 दिवसांपूर्वीच पक्के झाले होते। त्यांच्यात जास्त बोलणे झाले नाही। प्रत्येक वेळी अंजलीचा पवनला हाक मारायची आणि पवनच्या बाजूने फक्त होय हं असे उत्तर असायचे। जेव्हा अंजलीने हे तिच्या लहान बहिणीला सांगितले, तेव्हा तिने अंजलीला सांगितले की कदाचित पवन भाऊजी जरा अंतर्मुखी अबोल असतील। अशा लोकांना खुलायला थोडा वेळ लागतो। पवनच्या घरच्यांना लग्नाची खूप घाई झाली होती। त्यांचे म्हणणे होते की पवनच्या आजीची तब्येत बरी नाही, तिला तिच्या नातवाचे लग्न बघायचे आहे, मग लवकरात लवकर लग्न करू। पोरांच्या विनंतीवर अंजलीचे वडील नकार देऊ शकले नाहीत। पवन, तू आतापर्यंत असाच बसला आहे बेटा, तयारी कर, लग्नाच्या मिरवणुकीची वेळ झाली आहे। तेव्हा पवनची आई पवनला म्हणाली। तेव्हा पवन अनिच्छेने तयार होऊ लागला। लग्नाची मिरवणूक ठरलेल्या वेळेवर घरातून बागेकडे निघाली। सगळे नाचत होते, पण पवन घोड्यावर उदास बसला होता। कुणाच्या तरी बोलण्यावर काही वेळ चेहऱ्यावर हसू उमलायचे, मग ते नाहीसे व्हायचे। मिरवणूक बागेच्या दारात पोचली। मुलींनी मोठ्या थाटामाटात मिरवणुकीचे स्वागत केले। त्यानंतर टाळ भरण्याचा सोहळा पार पडला। पवनने अंजलीला एकदाही नजर वर करून पाहिलं नाही। फोटोग्राफरलाही पवनला वारंवार उठून हसायला सांगावं लागलं। अंजलीलाही ते थोडं विचित्र वाटलं। वधूवर स्टेजवर जाऊन बसले, मग फोटोग्राफरने पवन आणि अंजलीला काही रोमॅन्टिक पोज देऊन फोटो काढायला सांगितले। पवनने 2-3 फोटो काढले। मग फोटोग्राफरने पवनला गुडघ्यावर बसायला आणि अंजलीला गुलाबाचे फूल देण्यास सांगितले। पवन बसला देखील होता, पण फूल देत असताना अचानक काय झाले माहीत नाही, तो धक्क्याने उठला आणि म्हणाला, आता आम्हाला काही फोटो काढायचे नाहीत। त्यानंतर सर्व विधी उरकून मिरवणूक निघाली। घरी आल्यावर पवनच्या आईने अंजलीचे मोठे थाटामाटात स्वागत केले आणि अंजलीला तिच्या खोलीत विश्रांतीसाठी पाठवले। पवन हॉलमध्ये 2 खास मित्रांच्या सोबत एकत्र बसला होता। रात्रीचे 9 वाजले होते। सर्वजण बोलण्यात मग्न होते। थोड्या वेळाने मित्रही निघून गेले। रात्री 10च्या सुमारास पवन त्याच्या खोलीत गेला। तिथे अंजली लाल साडीत तोंड झाकलेली होती। ती सजवलेल्या बेडवर बसली होती। थोड्या वेळाने ती थरथरली। पवनचा खोलीत येण्याचा आवाज ऐकू आला, पण पवन येताच तो वॉशरूम मध्ये गेला। कपडे बदलून अंजलीच्या जवळ जाऊन बसला आणि मोबाईल बघू लागला। हे पाहून अंजलीला खूप राग आला। ती विचार करू लागली, समोर नवीन बायको बसली आहे आणि तो मोबाईल बघत आहे, मग वाटलं की तो कोणाकडून आलेला अभिनंदनाचे मेसेज बघत असेल। पण 3च सेकंदात तो उठला आणि निघाला। अंजलीने हाक मारली, पण पवन तसाच गेला। घाई करून काही न बोलता बाईक स्टार्ट करून निघून गेला। अंजलीने घड्याळाकडे पाहिले, रात्रीचे 12 वाजले होते। पवन कुठे गेला होता? ती स्तब्ध उभी राहिली। आवाज ऐकून सासू सासरे आले आणि म्हणाले, काय झाले सुनबाई, तो कुठे गेला? अंजली म्हणाली, माहीत नाही मम्मी, रूम मध्ये फ्रेश होऊन मोबाईल बघू लागला आणि मग बाईकची चावी घेऊन धावत बाहेर पडले आणि बाईक स्टार्ट केली आणि निघून गेले। पवनच्या वडिलांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला तर फोन बेडवर पडलेला दिसला। सगळ्यांना काळजी वाटू लागली की पवन आपल्या बायकोला हनीमूनच्या रात्री एकटीला सोडून कुठे गेला असेल। अंजलीची सासू निर्मला तिची मुलगी प्रीतीला म्हणाली, जा तुझ्या वहिनीला खोलीत घेऊन जा आणि तू तिच्या जवळ बस। अंजली खोलीत गेली, पण तिच्या मनात गोंधळ चालू होता। माझ्या आई वडिलांनी त्या मुलाशी माझं नातं कसं ठरवलं? त्यांची परीक्षा न घेताच त्यांनी मला अशा मुलाशी का बांधलं की जो मला सोडून गेला? काही कुठे दुसरे मुलीचे लफडे तर नाही ना? अजून तरी हनीमून झाला नाहीये, कुठे भटकत असेल, पुन्हा परत येईल की नाही? अंजलीच्या मनात न कळत कितीतरी प्रश्न निर्माण झाले होते। तिने हळूच तिची नणंद प्रीतीला विचारले, प्रीती, तुला काय वाटतं, पवन कुठे गेला असेल? अंजलीचा प्रश्न ऐकून प्रीती जरा दचकली आणि मग म्हणाली, अहो वहिनी, तो कदाचित मित्रांकडे गेला असेल, तो येईल, काळजी करू नकोस, जा तू झोप। अंजलीचे डोळे ओले झाले। मनात विचार आला की आई बाबांना फोन करून सगळं सांगावं, पण वाटलं काही वेळात पवन परत येईल आणि ते इथे आले तर त्यावेळी त्यांना फोन केलेला चांगला नाही वाटणार। पवनचे आई वडील, धाकटा भाऊ, आजी, काका, काकू सगळे हॉलमध्ये बसले होते। लहान भाऊ पवनच्या सगळ्या मित्रांना फोन करत होता आणि
काकांचा मुलगा बाईक घेऊन पवनला शोधायला निघाला. बसून बसून पूर्ण रात निघून गेली, पण पवन काही आला नाही. अंजलीचे डोळे रडून लाल झाले होते. सकाळी तिची सासू तिच्याकडे आली आणि म्हणाली, मुली, पवन येईल, काळजी करू नकोस, नाश्ता कर. पण अंजलीच्या घशातून पाण्याचा एक घोट सुद्धा उतरला नाही. सगळ्यांना काळजी वाटली. अंजलीला वाटले होते की या सगळ्यात तिचा दोष नाही. कदाचित पवनने काही दबावाखाली लग्न केले असेल. दुपारी ती तिच्या आईवडिलांना फोन करून सर्व सांगेल आणि त्यांच्यासोबत निघून जाईल. यापुढे येथे राहणार नाही. दुपारी 12 वाजता बाईकचा आवाज आला. पवन आल्याचे दिसले, पण तो नशेत होता. त्याला नीट चालता येत नव्हते. आल्यानंतर तो खाली सोफ्यावर पडला. अंजलीही बाहेर पडत हॉलमध्ये आली. पवनचे वडील किशोर ओरडले, निर्लज्ज, दारूच्या नशेत आलास? काल रात्री तू कुठे होतास? पण पवनने काहीच उत्तर दिले नाही. किशोर रागाने आणखीन ओरडले. तेव्हा निर्मला म्हणाली, जाऊ द्या, त्याला भान नाही. आणि पवनच्या भावाला मोहितला सांगितले की पवनला खोलीत घेऊन जा. मोहितने पवनला घेऊन बेडवर झोपवले. निर्मलाने अंजलीला सांगितले, बेटी, तू पण खोलीत जाऊन आराम कर. अंजली जायला वळली तर आजी निर्मलाला म्हणाली, तुझा लाडका मुलगा गेला असेल त्या काळतोंडीकडे. आता काय थोडीच काळतोंडीला शांतता असेल? निर्मला म्हणाली, आई, अहो हळूच, अंजली ऐकेल. पण तोपर्यंत अंजलीने ही गोष्ट ऐकली होती. आता तिला विचारायचे होते की जर तुझे प्रेयसीसोबत अफेअर आहे, मग तू माझे आयुष्य का वाया घालवलेस? मी शुद्धीवर आल्यावर पवनला विचारेन आणि मी इथे क्षणभरही थांबणार नाही. घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. शांतता पसरली होती. अंजली विचार करत होती की जर त्याचे तिच्यावर प्रेम असेल तर त्याने माझ्याशी लग्न का केले? पवनला माफ करावे का? पवनमुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. माझं अस्तित्व, माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार त्याला कोणी दिला? अंजलीने पवनला पाहिलं. तो खूप आरामात दारूच्या नशेत झोपला होता. खूप वेळाने पवनला भान आला आणि तो शुद्धीवर आला आणि वॉशरूम मध्ये गेला. बराच वेळ वॉशरूम मध्येच राहिला. आंघोळ करून बाहेर आला, पण त्याचे डोळे लाल झाले होते. थोड्या वेळाने निर्मलाने खोलीत जेवण आणले आणि पवनला म्हणाली, जेवण कर. तेव्हा निर्मलाने अंजलीला खोली बाहेर बोलावले आणि म्हणाली, सुनबाई, पवनला आता आराम करू दे. उद्या सकाळी आपण त्याच्याशी बोलू. तू त्याची काळजी घे. हे ऐकून अंजलीला राग आला आणि बिचारा त्याने हे असे का केले? मग मला वाटले की या सगळ्यात पवन सोबत हे सर्वजण सहभागी तर नाहीत ना. मी रूम मध्ये गेले तर दिसले की पवन जेवणाच्या ताटासमोर बसला होता, पण एक घास सुद्धा खाल्ला नाही. अंजली म्हणाली, जेवायला घे. मग पवनने काही उत्तर दिले नाही. प्लेट पुढे सरकवली आणि सोफ्यावर आडवा झाला. अंजली विचार करू लागली, यार, काय नाटक आहे हे? किती दिवस चालणार? आता खूप झाले, त्याला उठू दे आता. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज विचारणार त्याला आणि माझा हाच निर्णय आहे. मी आता इथे राहणार नाही. आजही दुसरी रात्र होती जी अंजली जागून घालत होती आणि पवन रात्रभर काहीही बडबडत राहिला. मध्येच अंजलीला त्याचे ओरडणे ऐकू आले. तिला विचारायचे होते पण हिम्मत करू शकली नाही. पवन सकाळी 8 वाजता उठला तेव्हा अंजली म्हणाली, मला आता तुझ्याशी बोलायचं आहे. काय चालले आहे? तुझ्या आयुष्यात दुसरे कोणीतरी होते, मग तू माझे आयुष्य का उद्ध्वस्त केलेस? पण पवन गप्प बसला. अंजली जोरात म्हणाली, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवे. सांग. पवन हळूच म्हणाला, सॉरी. अंजली म्हणाली, सॉरी बोलून सर्व काही ठीक होईल का? तेवढ्यात पवनचा मोबाईल वाजला आणि पवन कोणाला तरी म्हणाला, मी आता येतो, आणि त्याने गाडीची चावी उचलली. अंजली म्हणाली, मला उत्तर द्या. पण पवन तरी पण निघून गेला. यावेळी अंजलीला अधिकच राग आला आणि पवन कधी परत येईल असा विचार करू लागली. मग सर्वजण हॉलमध्ये जमले आणि कुजबूज चालू झाली. अंजलीने सासूबाईंना विचारले, हे सर्व काय आहे मम्मी? मला उत्तर द्या. पण निर्मला गप्प बसली. कोणी काहीच बोलले नाही. तासाभराने पवन घरी आला तेव्हा किशोर ओरडला, पवन, हे काय चालले आहे? तुझ्या सांगण्यावरून हे लग्न झाले आहे आणि आता तू हे सर्व करत आहेस? पवन म्हणाला, मला माफ करा बाबा आणि मला थोडा वेळ द्या. मी सगळं नीट करेन. आणि रूम मध्ये निघून गेला.
अंजली पवनच्या मागे रूम मध्ये गेली. तिने पाहिले की पवनच्या हातात एक डायरी होती. कपाट लॉक केलं. पवन काही वेळ शांतपणे सोफ्यावर बसला. मग वॉशरूम मध्ये जाऊन तोंड धुतले. बाहेर येऊन अंजलीला म्हणाला, तू काही खाल्ले आहेस का? सॉरी, मी आता प्रीतीला चहा नाश्ता आणायला सांगतो. यावेळी अंजलीचे बोलणे आणि उर्ती पाहून ती अगदी ठामपणे बोलली, नको आहे तुझी खोटी सहानुभूती. हनीमूनच्या रात्री बायकोला कोणी एकटं सोडून जातो का? हे काय चाललंय तुझे? आता माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. पवन म्हणाला, मी तुला सगळं सांगेन, तू इथे बस आणि माझं शांतपणे ऐक. पवनचं ऐकून अंजली सोफ्यावर बसली. पवन म्हणाला, या सगळ्याची सुरुवात कॉलेज पासून होते. मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होतो. मी कानपूरला हॉस्टेलमध्ये राहत होतो. तेव्हा मी नीताला भेटलो. नीता माझी वर्गमैत्रीण होती. नीता खूप आनंदी आणि खेळकर मुलगी होती. नेहमी हसणारी आणि मस्करी करणारी. आयुष्याला कधीच गांभीर्याने घेत नव्हती. ती म्हणायची, मन मोकळेपणाने आयुष्य जगा. नीता आणि माझी मैत्री घट्ट होत गेली. कॉलेजमध्ये सगळे आम्हाला लव्ह बर्ड म्हणायचे, पण आमच्यात तसं काही नव्हतं. नीता म्हणायची, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. प्रेम आणि तेही तुझ्याशी कधीच नाही. आणि मी सुद्धा तुझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडू शकत नाही. आणि इकडे तिकडे फिरायचो आणि अभ्यासाचा आनंद घ्यायचो. कॉलेजचे दुसरे वर्ष संपले. सुट्ट्यांमध्ये लखनौला घरी आल्यावर 2-3 दिवस नीताशी बोललो नाही, कारण ती तिच्या एका लहानपणीच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी दिल्लीला गेली होती. नीता ही लखनौलाच राहत होती. तिचं घर अर्ध्या तासावर आहे. मला अस्वस्थ वाटू लागलं. मी नीताशिवाय अपूर्ण आहे असं वाटायला लागलं. तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. मी तिच्या प्रेमात पडलोय. मी नीताला त्या दिवशी अनेकदा फोन केला, पण तिने रिसीव्ह केला नाही. काही वेळाने नीताचाच फोन आला. मी म्हणालो, किती वेळापासून फोन करतोय तुला? खूप दिवस झाले. मी तुला खूप मिस करत आहे. ती पण म्हणाली, मी जरा बिझी होते. मी पण तुला मिस करत होत आहे. काश तू इथे असतास. हे ऐकून मी काहीच विचार न करता सरळ दिल्लीला पोहोचलो. नीता मला बघून आश्चर्यचकित झाली आणि धावत येऊन तिने मला मिठी मारली. मी नीताला माझ्या मनाची गोष्ट सांगू की नाही या द्विधा मनस्थितीत 6 महिने गेले. फायनल इयरचे परीक्षा सुरू होणार होत्या. मी नीताचे मन जाणून विचारले, आता आपण वेगळे होऊ. तू नोकरीसाठी दिल्लीला जाशील आणि लखनौमध्ये माझ्या वडिलांचा व्यवसाय मी सांभाळेन. मग तू माझ्याशिवाय कसे राहशील? नीता हसत हसत म्हणाली, जशी तुझी इच्छा आहे. मी नीताला थेट विचारले, नीता, या मैत्रीला आपण नाव का देत नाही? तू माझ्याशी लग्न कर. नीता म्हणाली, डोकं ठिकाणावर आहे का तुझे? मग मी विषय बदलत म्हणालो, मी मस्करी करतोय. नीताच्या मनात माझ्यासाठी मैत्रीशिवाय काहीच नव्हते. कॉलेज संपले. नीता दिल्लीत काम करू लागली आणि मी लखनौमध्ये माझ्या वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागलो. पण माझ्या मनात नीतासाठी भावना ओसंडून आल्या होत्या. दिवस गेले. नीताचा वाढदिवस आला आणि मी दिल्लीला निघालो. मला पाहून नीता खूप खुश झाली आणि बाहेरच जेवलो. जेवताना नीता म्हणाली, तू खरंच म्हणत होतास की तू माझ्याशिवाय कसे राहशील? मला तुझी खूप आठवण येते. कदाचित अचानक मी म्हणालो, तू माझ्या प्रेमात पडली आहेस? नीता हसली आणि मला मिठी मारली. त्यानंतर आमची प्रेम कथा सुरू झाली. दर शनिवारी रविवारी नीता लखनौला यायची. आम्ही एकत्र वेळ घालवायचो. आता एकच समस्या होती, नीता पंजाबी आणि मी गुजराती. आमचे कुटुंब हे नातं स्वीकारेल का? आम्हाला वाटत होते आम्ही दोन्ही कुटुंबांना लग्नांसाठी तयार करू. या सर्वात 1 वर्ष कधी निघून गेलं कळलेही नाही. मी माझ्या घरी नीताबद्दल सांगितले. सर्वजण खूप खुश होते. मी तिला म्हणालो, नीता लखनौला आल्यावर तुझी सगळ्यांशी ओळख करून देईन. पण नीताचं वागणं आता बदललं होतं. कमी फोन करायची, लखनौला कमी यायची. मी 1-2दा दिल्लीला गेलो की मला बघूनही तिला आनंद झाला नाही. तिचे आई वडीलही दिल्लीला शिफ्ट झाले होते. एकदा नीताने तिच्या आईवडिलांना मित्र म्हणून बोलावून ओळख करून दिली होती. मी नीताशी लग्नाविषयी बोललो की ती टाळायची. मी नीताला विचारले, काय प्रकरण आहे? तर ती म्हणाली, काही नाही, फक्त बिझी आहे आजकाल. एके दिवशी नीताने मला फोन करून दिल्लीला यायला सांगितले. मी कॅफेमध्ये बसून नीताची वाट पाहत होतो. ती एकटी आली नाही. तिच्याबरोबर एक मुलगा होता. प्रेम या नावाने त्याची ओळख करून दिली. प्रेम कॅनडात राहतो हेही सांगितले. काही वेळाने प्रेम निघून गेला. त्याची मीटिंग होती. मी तो गेल्यावर नीता म्हणाली, प्रेम कसा वाटला? तर त्यावर मी म्हणालो, कसा पण असू दे, मला काय त्याचे.
तो मंगेतर आहे. ती तर म्हणाली, मी प्रेमशी लग्न करणार आहे. मी म्हणालो, काय? हा कसला विनोद आहे? नीता म्हणाली, हा विनोद नाही. तो कॅनडामध्ये राहतो. त्याच्याकडे मोठा व्यवसाय आहे. तो श्रीमंत आहे. माझ्या वडिलांना तो आवडतो. अजून काय पाहिजे? मी म्हणालो, तू माझ्यावर प्रेम करतेस आणि तुला माझ्याशी लग्नही करायचं होतं. आता हे सगळं माझ्या तोंडून शब्दच निघत नव्हते. ती म्हणाली, प्रेम म्हणजे सर्वस्व नाही. पैसा, सत्ता असली पाहिजे. आणि हो, पुढच्या आठवड्यात माझा टिळा आणि त्यांच्या पुढच्या महिन्यात लग्न आहे. तू जरूर ये. पण मी नीताला सांगितले की असं करू नकोस नीता, मी मरून जाईल बघ. फार सिरियस व्हायची गरज नाही. नीता म्हणाली, मला विसरून जा आणि पुढे जा. बाय बोलून ती निघून गेली. कॅफे बंद होईपर्यंत मी तिथेच बसून होतो. मला जाग आल्यावर मी तिला कितीतरी वेळा फोन केला, पण तो उचलला नाही. मी तिच्या घराबाहेर पण उभे राहायचो. नीता बदलली खरंच. तिच्या पुढच्या आठवड्यात टिळा झाला. तिने मला काही फोटो पाठवले कार्यक्रमाचे. आता काय? मी निराश झालो. सिगारेट, दारू, रात्रभर घरी येत नसे. पुढच्या महिन्यात नीताचे लग्न आहे हे शब्द मला झोपू देत नव्हते. ती फोन केला असता फोन उचलत नाही, भेटायला येत नाही. काय करू? एक दिवस मी नीताच्या घरी पोचलो. तिचे वडील मला म्हणाले, पुढच्या महिन्यात तिचे लग्न होणार आहे. तिला विसरून पुढे जाणे चांगले आहे. आता ती तुला भेटायची नाही. आणि त्यांनी माझ्या तोंडावर दार लावून टाकले. याचा अर्थ असा की तिने घरी सगळं सांगितलं होतं. मला खूप त्रास झाला. मी वेडा झालो होतो. एक दिवस माझ्या आईवडिलांनी मला समजावलं, बेटा, तिच्यासाठी आम्हाला त्रास देऊ नकोस. स्वतःचा विचार कर आणि पुढे जा. भेटून आणि बोलून 2 महिने उलटले होते. मला वाटायचे आतापर्यंत माझ्याकडून चूक झाली असावी. ती तिच्या नवऱ्याच्या खुशीत असेल. दिल्लीला गेल्यावर फ्लॅटला कुलूप दिसले. शेजारच्यांनी सांगितले की ती इथून निघून गेली. त्यानंतर नीताचा चॅप्टर बंद करून टाकला. स्वतःला सावरत आणि पुढे जाण्याचा विचार केला आणि लग्नासाठी तयार झालो. लग्नाला हो म्हणालो. मग वडिलांनी तुझ्याशी माझे लग्न निश्चित केले. पण लग्नाच्या 4 दिवस आधी मला माझ्या मैत्रिणीकडून कळाले की नीता लखनौमध्ये आहे. तिचेही लग्न झाले आहे. मी तिला हॉस्पिटलमध्ये भेटले. हे ऐकून मी अस्वस्थ झालो आणि तिच्या लखनौच्या घरी गेलो. पण नंतर नीता कॅनडात आहे, तिचे लग्न झाले आहे असे सांगून तिच्या वडिलांनी मला पळवून लावले. मी पण रागारागातच म्हणालो, होय तर मी कोणासाठी मरतोय? माझे पण लग्न आहे 4 दिवसांनी. मी त्या फसवणारीला सांगून घरी आलो. मला प्रश्न पडला, कोण खोटे बोलत आहे? ती मैत्रीण की नीताचे वडील? हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या खास मित्राला फोन केला आणि हनीमूनच्या दिवशी मला माझ्या मित्राचा मेसेज आला की तुझा फोन लागत नाही. नीता लखनौमध्येच आहे आणि सिटी हॉस्पिटलच्या रूम नंबर 404 मध्ये दाखल आहे. हे ऐकून मी वेडा झालो. माझ्याकडे अनेक प्रश्न होते. माझ्याकडे एकाचेही उत्तर नव्हते. धावत धावत मी सिटी हॉस्पिटल गाठले. नीताचे वडील खोलीबाहेर बसले होते. नीताची आई खोलीत होती. तिचे वडील आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, तू येथे? मी म्हणालो, काका, काय झालंय खरं सांगा. काका म्हणाले, मला माफ कर बेटा, मी तुमच्याशी गैरवर्तन केलं. एके दिवशी नीता लखनौला आली. ती खूप खुश होती. तिने आम्हाला सांगितलं की ती प्रेमात पडली होती पवन नावाच्या मुलाच्या. तिने तुझा फोटोही दाखवला. आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला तुला भेटायचे होते. पण मधल्या काळात नीताची तब्येत काही दिवसांपासून बरी राहिली नाही. डॉक्टरांना सांगितल्यावर कळलं की तिला ब्लड कॅन्सर आहे. तिच्याकडे जास्त वेळ नाही. हे ऐकून नीता वेडी झाली आणि तिला माहिती होते की तू पण हे सगळं कळलं की जिवंत नाही राहणार. मग आम्ही दिल्लीला गेलो. नीतावर तिथे उपचार सुरू आहेत. मग नीताने स्वतःला सांभाळले. ती खूप मजबूत स्ट्रॉंग मुलगी आहे. तिने तुझी ओळख तिच्या चुलत भाऊ प्रेमशी करून दिली आणि तिला तुझ्या मनात स्वतःबद्दलचा तिरस्कार भरायचा होता. मग प्रेमने लग्न केले कामाक्षी बरोबर. त्या दिवशीच्या एंगेजमेंट फंक्शनचे फोटो त्याने तुला पाठवले, ज्यामुळे तुला वाटलं की प्रेम आणि नीता यांनी एंगेजमेंट केली. त्यानंतर तू जेव्हाही तिला भेटायला आला तेव्हा ती भेटली नाही आणि खोटं बोलायला सांगितलं. माझ्या मुलीला खूप त्रास झाला आहे. ती जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहे. हे विचित्र आहे की कधी कधी खरे प्रेम सापडत नाही बेटा. हे सांगताना नीताचे वडील रडू लागले. मी नीताकडे गेलो. तिच्या केसांना स्पर्श केला. माझा स्पर्श मिळाल्यावर तिने डोळे उघडले आणि हळूच म्हणाली, तू आला आहेस. मला खात्री होती की तू माझ्यासोबत अशीच
असली शेवटच्या क्षणी मी नीताच्या ओठांवर बोट ठेवले. ती म्हणाली, मला माफ कर, मी प्रेम पूर्ण करू शकलो नाही. मला तुझ्या मिठीत घे. मी नीताला माझ्या मिठीत घट्ट धरले आणि रडू लागलो. मग ती मला म्हणाली, प्लीज ते गाणे गा जे प्रत्येक वेळी तू मला मिठीत घेऊन गातोस. लग जा गले, फिर से हसीन रात हो ना हो, शायद इस जन्म में फिर से मुलाकात हो ना हो. मी गुणगुणत राहिलो आणि ती पडली. माझ्या मिठीत कायमची झोपली. कदाचित ती माझी वाट पाहत होती. मी पूर्ण रात्र तिथे होतो. सकाळी सर्व विधी केले आणि खूप रडलो. काही समजलं नाही आणि दारू प्यायलो. मग घरी आलो. मग तुला सगळं कळतं आहे. आणि आज सकाळी नीताच्या वडिलांचा फोन आला. नीताने माझ्यासाठी एक डायरी लिहिली होती आणि ती मला द्यायची होती. तुला माहिती आहे का, त्या डायरीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला माहिती नव्हत्या. ती वाचून मी रडलो. घरी जाऊन मी तिच्या वडिलांना माझ्या लग्नाबद्दल सांगितले तेव्हा ती तिथे होती. त्या डायरीत शेवटच्या भागात लिहिलं होतं की तू मला विसरून पुढे जावं असं मला वाटत होतं आणि आज तू पुढे गेला आहेस. तुझं लग्न झालं याचा मला खूप आनंद आहे. हो, मला माहिती आहे तुला हे नक्की कळेल सत्य एके दिवशी, कारण तुझ्या मैत्रिणीने मला हॉस्पिटलमध्ये पाहिले होते आणि मला माहिती आहे की माझ्या शेवटच्या क्षणी तू माझ्यासोबत असेल. मलाही तुझ्या खुशीत मरायचे आहे आणि हो, मी गेल्यावर तुझ्या बायको बरोबर आनंदी राहा, कारण ह्या सगळ्यात तिचा काही दोष नाही. तिला भरभरून प्रेम दे. निराश होऊ नकोस. देवाने इतकंच लिहून ठेवलं होतं. तू खुश राहशील तर तुला बघून माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी रडत होतो आणि म्हणालो, सॉरी, माझ्यामुळे तुझं मन दुखावलं, पण आता नाही होणार असे. मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. हे ऐकून अंजली रडली. तिला पवनबद्दल वाईट वाटले. मी वाईट बोलले. पवनने हे सर्व त्याच्या घरच्यांनाही सांगितले. सर्वांनी सहानुभूती पवनला होती. हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटले. वेळ निघून गेली. आधी अंजली आणि पवनच्या नात्यात मैत्री सुरू झाली आणि नंतर काही वेळाने दोघे एक झाले. पण नीता अजूनही पवनच्या आठवणीत होती. त्याला त्याच्या आठवणीतून काढता येत नव्हते. अंजलीलाही ते चांगलंच माहिती होतं आणि तिने कधी प्रयत्नही केला नाही. पण पवन नवऱ्याच्या कर्तव्यापासून कधीच मागे हटले नाही. जिद्दीने त्याने अंजलीवर खूप प्रेमाचा वर्षाव केला.